ए उठा की नाही. ए उठा ना रे. नाही. अरे 8 वाजले. असू दे. असू दे. उठता का नाही? उठा. नाही. अरे उठा की. नाही. अरे 8 वाजले की. कम्प्युटर बोलतोय आज माझा अभ्यास आहे. कम्प्युटर बोलतोय अभ्यास आहे काय तुतरू तुतरू बोलतोय. अरे बाला आमच्या बाळाने ऍक्टिंग खूप छान केली माहिती आहे का तुम्हाला. आता कॉमेडी व्हिडिओ आम्ही करत होतो आणि विहाननी खूप छान ऍक्टिंग केली आहे ना. आता आमचं बाळ ना खूप छान ऍक्टिंग करायला शिकले. आहा व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि गाईड मला वाटतं कोण झोपला विहान रात्री झोपेत म्हणतो कोण झोपले असं वाटतं तिला. स्वप्न पडलंय ना ड्रीम. चला मम्मा असते बाळाच्या बाजूला. कोण असतं? एका साईडला मम्मा असते एका साईडला दीदी असते है ना. त्यामुळे कोण येणार मग बाळाने घाबरायचं कशाला है ना. किती सारे झालेत. हा आली. ABCD लिहून दाखव. ABCD EFG को I J को L O my LMNOP और नाई और भूत और भूत का भूत. चला दीदी आमची गेली आहे स्कूलला आणि अथर्व आजोबा गेलेत कुठं रे दीदीला शूटला. तुला दीदी स्कूलला मामा शूटला. हा आणि इथं आई बसले भाजी निवडत. नाव घेते बघा पोरगं आलो. कसं काय नाव आहे आईचं शकुंतला मंगाय आणि बाबांचं? बाबा मंगाय. बाबा मंगाय. सकाळी लवकरच अतुलाचे पण शूटला गेलेत. इथं आमचं बाळ खेळते आंघोळ वगैरे करून आणि फक्त आंघोळ नाही केली नाश्ता पण केला जेवण केलं तसं फुल. आम्ही दोघांनी पण वरती टेरेसवर बसून आंघोळ केली ना. बाळ आंघोळ केल्याशिवाय खातं का? कधीतरी खातो नाही असं नाही. म्हणजे कधी खूपच भूक लागली असेल आणि आंघोळीचा आमचा मूड नसेल तर आम्ही आंघोळ करायच्या आधी पण खातो. पण शक्यतो माझं असं असते की आंघोळ केल्यानंतरच खायचं. तसं ऐकतो पण ते बाळ आहे म्हटल्यावर कधीतरी मूड स्विंग होणार है ना. तर सियाला हां मग आज आतुला जेच गेले सोडायला कारण त्यांना पण शूटला जायचं होतं. मग ते बोलले आम्ही सोडतो. मग ते तिघं गेल्यानंतर मग विहानचं आवरलं सगळं. त्यानंतर आम्ही टेरेसवर जाऊन जेवून आलो मस्त उन्हामध्ये बसून. कारण आज इथला जो पलंग आहे छोटी खाट ती वरती ठेवली होती काल त्यामुळे मग वरतीच आम्ही गेलो. आणि त्यानंतर खाली आलो आणि बाळाने काम पण केलं माहिती का. काय काम केलं बाळा? शूट केला है ना. आत्ता कॉमेडी व्हिडिओ. आणि तुम्ही ट्रॉली भरून गाडी आणली. कुठली? आणि हे काय पसारा केलाय मुला? भर ना त्यामध्ये. स्वेटर गंदा करू नको हा. मला असं रगडून 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 धुवावं लागते. एवढा मळवतोस कपडे. सोडलं तर जाते ना. तू सोडतच नाही. सोड सोड हां सोड. मी आहे ना द्यायला तुला. इकडं वरती सोड. वरती बसून खेळायचं असते त्यासाठी पाय दुखत नाही. हां असं. हा 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 हा. कोण जिंकलं? ये सिया विहान दोघांना तुम्ही खूप प्रेम करता. थँक्यू सो मच त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट विहानला अजून कसं छोटा आहे अजून त्याला म्हणजे पूर्ण प्रॉपर क्लिअर बोलता येत नाही. तसं तो बऱ्यापैकी बोलतो पण जरा तोत्र बोलतो. तर
कसं बसं करून. त्यासाठी मला त्या टायटल पण लिहावं लागतं की तो काय बोललाय हे समजावं लोकांना म्हणून. पण सिया विहान दोघांना तुम्ही खूप प्रेम देत आहे, थँक्यू सो मच. सियाचं कसं होतंय पूर्ण तिचा दिवस स्कूलमध्ये जातोय, आल्यानंतर थोडासा आराम करतो म्हणजे सगळेच आम्ही. मग 4-4:30 वाजून जातात त्यामध्येच. मग त्यानंतर उठल्यानंतर चहा त्यांचा नाश्ता ह्या सगळ्यात 5-5:15 वाजून जातात. मग त्यानंतर त्यांना टेरेसवर फिरायचं असतं म्हणजे टेरेसवर खेळायचं असतं, सायकल वगैरे आहे ना. मग तिथं खेळल्यानंतर मग खाली येईपर्यंत संध्याकाळ होऊन जाते आणि ती पण दमून आलेली असते, त्यामुळे तिच्यात पण एवढी एनर्जी नसते. प्लस आणि संध्याकाळी अभ्यासाला बसायचं असतं. आता आठवडाभर एक्झाम चालू होती, आता तिची एक्झाम संपलेली आहे, त्यामुळे ती जरा व्हिडिओ करायला कंटाळ करते. तसा एनर्जी असेल मग तिला सांगावं लागत नाही, नाहीतर मग जरा कॉमेडी व्हिडिओसाठी ती कंटाळा करते. हे मी बघा ट्रायपॉड घेऊन आले. ट्रायपॉड आणलं बाळा? कारण की कोण भूत आलं तर असं करायचं. पडशील इकडे इकडे ये. असं ना, अरे असं अरे 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 कोण आलं तर असं कोण आलं तर असं चालू करायचं म्हणे आणि अंगावर उडायचं. जे तेल मी तेलाचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्यावरती कमेंट आली होती की ताई ते तेल कधी लावायचं. तर तेल लावण्याचं असं काही स्पेशल असं टाईम नाही आहे, आपण कधी तेल लावू शकतो. आणि दुसरी गोष्ट तेल खरं तर जास्तीत जास्त जेवढं केसांमध्ये असेल तेवढं चांगलं आहे. आणि असं काही नाही की आपण ह्या वेळेलाच तेल लावलं पाहिजे त्यावेळेला तेल नाही लावलं पाहिजे, असं काही स्पेसिफिक टाईम नाही आहे. आणि मोस्टली लेडीज कशा करतात की आता समजा उद्या केस ते धुणार आहेत तर आज रात्री तेल लावतात. म्हणजे मी पण पूर्वी तशी करायची, असं नाही की दुसरेच करतात, मी स्वतःही आधी तशी करायची. म्हणजे आता उद्या केस धुवायचे तर आज रात्री तेल लावायची. पण तसं न करता ॲटलिस्ट 2 दिवस केसांमध्ये तेल राहिलं पाहिजे. त्यामुळे ज्या दिवशी आपण धुणार आहे त्याच्या आदल्या दिवशी तेल नाही लावायचं, कारण लावून पण काय मतलब नाही, लगेच आपण धुणारच असतो. आणि झाडांचं कसं आहे, झाडांच्या मुळांना आपण खत पाणी घालतो, तसंच आहे केसांचं पण. त्यामुळे आपण शक्यतो काय करायचं, उद्या जर धुवायचं असेल तर रात्री नाही लावायचं. लावल्यानंतर ॲटलिस्ट 2 दिवस नाही धुवायचे. मला थांब, लावल्यानंतर ॲटलिस्ट 2 दिवस तरी केसांमध्ये तेल राहिलं पाहिजे. आणि आता तुम्ही बघू शकता आत्ता पण माझ्या केसांमध्ये तेल आहे. आता कसं व्लॉगचं रोजचंच आहे ना आपलं काम, त्यामुळे रोज आपण विदाऊट तेल नाही राहू शकत. त्यामुळे मी असं काही, माझा असा नियम नाही की मी हां काय रे मुला हे बघा हे बघा हे काय किती छान होतं. असं करायचं फक्त ओकेजनली कुठं बाहेर जायचं असेल तरच होते आणि मोस्ट ऑफ द टाईम केसांमध्ये तेल ठेवतेच. त्यामुळे लगेच धुवायचं असेल तर आपण तेल नाही लावलं पाहिजे, कारण मग धुवून जाणार तेल वेस्टच होणार. त्यामुळे लावल्यानंतर ॲटलिस्ट 2 दिवस ते केसांमध्ये मुरलं पाहिजे. त्यामुळे असं काही स्पेसिफिक टाईम नाही, कधीही आपण लावू शकतो. काय नाही खाल्ला का? का ग टिफिन खाल्ली नाही? तुला एवढा मार देणार आहे ना मी. हिचा हेअरकट करून पण केस बघा कसे अस्तव्यस्तीने करून ठेवलेत. जरा सुद्धा केसांना व्यवस्थित ठेवत नाही, आणि मी ठेवलं तर ठेवून घेत नाही. टिफिन नाही खाल्ला विहान हिने? थांब आता बघते मी टिफिन, बघते ना तुला. खोल टिफिन, खोल तुझ्या हातानेच खोल तू. आता एवढंच चेक कर. खोल आधी लूजवाला खोलायचं म्हणून सांगितले. हा तोच खाल्लाय. आता मी काल खोलला काढते तुझ्या हातात आईफोन आहे. आईस क्लोज कर ना मम्मा. केलं नाही तू नाही केली. थांब जोपर्यंत नाही म्हणत तोपर्यंत उघडायचं. फिनिश केला का? नाही तर आता लय मार दिला असता तुला मी. काय करेल, मला असं वाटतं लवकर येते पोरं. मी जाते आता, थंडी वाजलेली आहे, काम धुवून. स्वेटर घाल ना. नाही आता नको, ऊन लागते ना नंतर थोडंशी. गेल्यावर काढायचं हाताला त्यांचे. मी आता उन्हातच बसणार जाऊन, मग तिथं बसून जेवणार उन्हात बसून, मग लाकडे जमवणार. चला शेतात जाऊया. ये 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 चल, आणि असं गाडी काढ. मस्त की मसाले भात बनव. काय होतं, भाज्या तिथं होतं काय काय बीन्स येईल तवरून जाते. कोबी आहे अर्धा पुरा टाका.
इकडे ये. थांब थांब मी इथे बघ काढून टाकलं. तर गाईज इथं जसं केलंय तसं इथं करून दाखवते. आता डिव्हिजन आहे हे. तर 2चा टेबल घेतलाय मी आणि मम्माने मला दिले आणि 2 छोटा आहे आणि 78 मोठा आहे. तर 2च्या टेबलमध्ये 78 नाही येऊ शकत. तर 8वर बोट ठेवायचा आणि इथं काउंट करायचं. गाईज आता असं 8वर बोट ठेवलं 7 आहे का नाही आहे. तर म्हणजे 7पेक्षा छोटा नंबर आहे का बघायचा. 6 आहे किती नंबरला आहे 3 नंबरला आहे. 3 वर लिहायचं. इथं 6 इथं 6. ओके. 7 1 6 1 2 3 4 5 6 आलं इथं 1 असं. आता जरा दीदी स्टडी करते नंतर.